नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आज आपल्यात नसले तरी त्यांनी गुंतवणुकीबाबत दिलेले सल्ले आजच्या पिढीसाठी देखील मार्गदर्शक ठरत आहेत. शेअर बाजारातून उत्तम नफा कमावता येऊ शकतो, परंतु त्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आज आपण त्यांच्या महत्त्वाच्या 5 स्ट्रॅटेजींबद्दल चर्चा करणार आहोत आणि ज्या जर तुम्ही समजून घेतल्या तर शेअर बाजारामध्ये मोठं यश तुम्ही नक्कीच मिळवू शकाल. सर्वात पहिली स्ट्रॅटेजी म्हणजेच तोटा सहन करण्याची क्षमता तुम्ही विकसित करा. राकेश झुनझुनवाला यांचं स्पष्ट मत होतं की जोपर्यंत तुमच्यामध्ये लॉस सहन करण्याची क्षमता निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही शेअर बाजारातनं मोठा प्रॉफिट कमावू शकत नाही. शेअर बाजारामध्ये प्रत्येक ट्रेड किंवा प्रत्येक गुंतवणुकीमध्ये नफा होईलच असं काही नाही. हे वास्तव स्वीकारून चुकांमधून शिकण्याची सवय लावायला हवी. तुमच्या पोर्टफोलिओमधील देखील एखादा शेअर घसरला तरी पॉझिटिव्ह राहून तो नुकसान आपल्यावरती आत्मविश्वासावरती हावी होऊ देणार नाही यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. सेकंड स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजेच तुम्हाला तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करावं लागतं. शेअर बाजारात होणाऱ्या बहुतांश नुकसानीचं मुख्य कारण म्हणजेच इमोशनल इन्व्हेस्टमेंट. जेव्हा एखादा शेअर घसरू लागतो तेव्हा घाबरून न जाता किंवा त्या शेअरशी भावनिक नातं न जोडता परिस्थितीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा. बाजारामध्ये भावनांपेक्षा बुद्धीला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. आता तिसरी स्ट्रॅटेजी ते म्हणजेच फोकस ऑन रिसर्च नॉट गॉसिप. म्हणजेच काय तर अफवांवरती विश्वास ठेवू नका तर अभ्यासावर भर द्या. कारण अनेक गुंतवणूकदार बाजारातील चर्चा किंवा अफवा ऐकून एखाद्या कंपनीमध्ये घाईघाईनं पैसे गुंतवतात, परंतु सखोल संशोधनाशिवाय केलेली गुंतवणूक पोर्टफोलिओचं आतोनात नुकसान करू शकते. प्रत्येक वेळी जास्त व्हॅल्युएशन असलेला शेअर चांगलाच असेल असं काही नाही. ज्या कंपनीचं मॅनेजमेंट मजबूत आणि स्पर्धात्मक आहे अशा कंपन्यांमध्येच आपण पैसे गुंतवायला हवेत. आता चौथी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजेच आर्थिक ताळेबंद समजून घ्या. फायनान्शियल स्टेटमेंट फार महत्त्वाचं असतं. राकेश झुनझुनवाला यांना शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच कंपन्यांच्या बॅलन्स शीट आणि फायनान्शियल रिपोर्ट्स वाचण्याची आवड होती. कोणत्याही कंपनीमध्ये पैसे टाकण्यापूर्वी तिची आर्थिक स्थिती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कंपनीच्या नफ्यातोट्याची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माहिती काढता आली नाही तर बाजारामध्ये दीर्घकाळ टिकणं कठीण आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी ती म्हणजेच नवीन संधींवरती लक्ष ठेवा. अपॉर्च्युनिटी स्पॉट करायला शिका. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान, मार्केटिंग, ब्रँड्स आणि कॅपिटल याद्वारे नवनवीन संधी निर्माण होत असतात. आज जग वेगानं बदलत असून ज्या कंपन्या नवीन तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करत आहेत त्यांच्यावरती आपण बारीक लक्ष ठेवायला हवं. बाजारामध्ये इतरांपेक्षा आधी योग्य संधी ओळखणाराच खरा आणि मोठा नफा कमावू शकतो, हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्हाला शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलेले हे 5 कानमंत्र आपण अगदी तोंडपाठ करायला हवेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.